नमस्कार मंडळी, चला तर बघूया मराठी रियासत या पुस्तकाचा पुढचा भाग. नासरुद्दीन महमूद हा अल्तमशचा मुलगा. याची कारकीर्द बरीच सुखावह झाली. लहान असतानाच बापाने त्यास बंगालच्या कारभारावर नेमिले, परंतु त्यास त्याच्या सावत्र आईने बंदीत ठेविले. पुढे मसउद्दीनने त्यास सोडून नवीन काम दिले, ते त्याने फार चांगल्या रीतीने केले. त्याची राहणी अगदी साधी असे. बंदीत असता तो कुराणाच्या नकला करून त्या विकून आपला निर्वाह करे. हा धंदा त्याने अखेरपर्यंत चालविला. त्यावेळी अनेक बायका करण्याचा प्रघात असताही त्याने एक पत्नीव्रत पाळिले. त्याची बायको घरची कामे स्वतः करी. एके दिवशी भाकर करताना तिची बोटे भाजली म्हणून स्वयंपाकासाठी एक बाई ठेवण्याबद्दल तिने नवऱ्यास विनंती केली. महमूदाने ती विनंती ऐकली नाही. तो बोलला, मी राज्याचा केवळ संरक्षक आहे, मालक नव्हे. मी आपल्या स्वतःच्या खर्चाचा भार राज्यावर लादणे ठीक नाही. तू शांत मनाने आपले काम करीत जा, म्हणजे ईश्वर तुला चांगले बक्षीस देईल. त्याचे भोजन वनवासी साधूच्या सारखे असते. स्वतःच्या श्रमाने मिळेल तेवढ्यावर तो आपला निर्वाह करे. आरंभापासूनच त्याच्या हातात राज्यकारभार असता तर कदाचित त्याने आपला छंदिष्टपणा अशा थरास नेला नसता. तथापि एकंदरीत त्याचे कारकिर्दीत प्रजेचे कल्याण झाले. हरेक बाबतीत त्याची वागणूक तारीफ करण्याजोगी होती. कित्येक बंडखोर जुने सरदार होते, त्यास कामावरून काढून त्यांच्या जागी त्याने लायक माणसे नेमिली. वायव्य दिशेकडे मोगलांच्या रस्त्यावर लष्कराचा चांगला बंदोबस्त ठेविला. यमुना नदीच्या आसपास कित्येक लहान राज्ये स्वतंत्र होती, ती त्यांनी जिंकून आपल्या राज्यास जोडिली आणि माळवा प्रांत पूर्णपणे ताब्यात आणला. बुंदेलखंडात नरवारचा राजा मोठी फौज घेऊन नासरुद्दीनशी लढण्यास आला. त्याचा त्याने पराभव करून तो प्रदेश दिल्लीच्या ताब्यात आणला. शेरखान नामक त्याच्या पंजाबच्या सुभेदाराने सन 1250 साली मोगलास मागे हटवून गजनी शहरही काबीज केले. सन 1258 मेवाडी व इतर राजपुतांनी राज्यात पुष्कळ निकराची बंडे केली, ती रक्तपात होऊन मोडली. ग्यासुद्दीन बलबन म्हणून त्याचा हुशार वजीर होता. त्याचवर राज्याचा सर्व कारभार महमूदाने सोपविला होता. इराणात चंगीझ खानाचा नातू हुलाकू राज्य करीत होता. त्याचकडून एक वकील दिल्लीस आला. त्याचा सत्कार सुलतानाने उत्तम केला. कित्येक दिवसपर्यंत त्या वकिलाच्या सन्मानार्थ समारंभ चालत असे. त्यासाठी सुलतानाने दिल्लीस दरबार भरविला. त्यास हिंदुस्थानचे पुष्कळ मांडलिक राजे हजर होते. त्याचप्रमाणे चंगीझ खानाच्या त्रासास कंटाळून दिल्लीस येऊन राहिलेले असे मध्य आशियातील सुमारे 25 राजे दिल्लीच्या दरबारी होते. 20 वर्ष राज्यकारभार पाहून सुलतान नासरुद्दीन अंगी खिळलेल्या फार दिवसांच्या आजाराने सन 1266 मरण पावला. तो स्वभावचा शांत व एकलकोंडा असल्यामुळे सामान्य गृहस्थ या दृष्टीने पाहिले तर योग्य होता, पण राज्यकारभार पाहणाऱ्याला इतका स्वार्थत्याग हितावह होत नसतो, असे इतिहासकार लिहितात. बलबन नासरुद्दीन महमूद यास मूल नसल्यामुळे त्याचा फार दिवस काम केलेला वजीर बलबन यास अनायासे ते राज्य प्राप्त झाले. बलबन हा एक तुर्क सरदाराचा मुलगा असून लहानपणीच मोगल लोकांनी त्यास पळवून आणून एका व्यापाऱ्यास विकिले होते. त्या व्यापाऱ्याने त्यास बगदाद येथे आणिले असता बसऱ्याच्या एका गृहस्थाने त्याला विकत घेतले. अल्तमश दिल्लीस राज्य करीत होता. त्याची व बलबनची उत्पत्ती एकाच घराण्यात झाली आहे असे त्या गृहस्थास समजल्यावरून त्याने त्यास दिल्लीस अल्तमशकडे आणले. त्यावेळची अशी आख्यायिका सांगतात की बलबन ठेंगू व कुरूप होता, म्हणून अल्तमश त्यास विकत घेना. हे पाहून बलबन अल्तमश यास म्हणाला, महाराज, हे सर्व लोक आपण कशासाठी विकत घेतले? बादशाह म्हणाला, ते माझ्या उपयोगी पडतील म्हणून. तर मग मलाही घ्या, मीही आपल्या उपयोगी पडल्याशिवाय राहणार नाही. हे शब्द ऐकून बादशाह खुश झाला आणि त्याने त्यास विकत घेतले. पुढे लवकरच हिंदूंची बंडे मोडण्यात तो प्रसिद्धीस आला. रुकनुद्दीनच्या वेळेस तो पंजाबच्या कामगिरीवर होता. सुलताना रझियाच्या विरुद्ध कट झाला, त्यात हा सामील असल्यामुळे कैदेत पडला. काही दिवसांनी सुटका झाल्यावर बहरामच्या कारकिर्दीत हंसी व रेवारी या 2 प्रांतांचा कारभार त्याचकडे होता. त्यावेळेस त्याने मीरजच्या आसपास उद्भवलेली बंडे मोडण्यामध्ये चांगले नाव मिळविले. अल्लाउद्दीन मसूदच्या कारकिर्दीत अमीर हजीबचे काम त्याचकडे होते आणि नासरुद्दीनच्या वेळेस नावाने प्रधानकीचे पण वस्तुतः राज्याचे काम तोच पाहत होता.
त्याने आरंभी दहशत बसण्याकरिता काही कडकपणा गाजविला, पण पुढे न्याय व शहाणपणा याचबद्दल त्याची ख्याती झाली. अपराध्यास कडक शिक्षा व चांगल्या कामगारीस बक्षीस देण्यास तो तत्पर असे. तथापि स्वजातीकडे त्याचे लक्ष विशेष होते. भरवशाच्या किंवा अधिकाराच्या जागावर कोणीही हिंदूची नेमणूक करू नये असा त्याने सक्त नियम केला होता. त्याचकडून मुसलमानी विद्येस चांगला उत्तेजन मिळत असल्यामुळे मोठमोठे विद्वान त्याच्या दरबारी असत. त्याचा दरबार अत्यंत शिस्तीचा व भपकेदार होता. त्याचाच कित्ता इतर दरबारी लोकांनी उचलला. दिल्ली शहरात निरनिराळ्या तऱ्हेच्या संस्था स्थापन झाल्या. त्यात सुलतानाच्या विद्याभिरुचीमुळे बरोबर त्याचा डामडौलही स्वभावाचे त्यांनी अनुकरण केले. राजदर्शनास कोणास जाणे असल्यास त्यास अशी काही कवाईत करावी लागे की त्यामुळे त्याच्या मनात आश्चर्य व दहशत उत्पन्न होई. बलबनची स्वारी मोठी थाटाची निघे. त्याच्या स्वारीचे हत्ती एकजात सुवर्णमय कपड्यांनी मढविलेले असत. त्याच्या खाजगी लवाजमा 1000 तातीर स्वाऱ्यांचा होता. त्यांची शस्त्रास्त्रे लखलखीत व मौल्यवान असत. इराण व अरबस्थान येथून मुद्दाम घोडे आणून तो स्वाऱ्यांना दे. स्वारीपुढे 500 हलकारे नागव्या तरवारीनिशी धावत जात. इतर सरदार लोक आपापल्या मिसलीप्रमाणे स्वारीबरोबर चालत. मद्यपान कोणास न करू देण्याबद्दल त्याचे विशेष लक्ष होते. जवळच्या एका मोठ्या सरदाराच्या मुलाने आपल्या एका नोकरास मद्यपानाच्या नशेत ठार मारले. त्याची फिर्याद मैताच्या बायकोने सुलतानाकडे केली तेव्हा त्याने त्या गृहस्थास ताबडतोब बोलावून त्याचवर काम चालविले आणि देहांत शिक्षा देऊन ती लगेच भर दरबारात अंमलात आणली. त्याचप्रमाणे अयोध्येचा सुभेदार अशाच गुन्ह्यास पात्र झाला असता सर्वांच्या देखत 500 फटके मारून गुलाम म्हणून त्यास मैताच्या बायकोच्या स्वाधीन केले. अशी उदाहरणे हमेश घडत. मद्यपान करणाऱ्यांना त्याने अत्यंत कडक शिक्षा ठरवून दिल्या होत्या. त्यास डामडौल प्रिय असे तरी अनेक वेळा राज्याचा खर्च कमी करण्याकरता अगदी लहान गोष्टीत सुद्धा तो मन घालीत असे. इसवी सन 1270 मध्ये पंजाब प्रांताचा सुभेदार मरण पावला तेव्हा तिकडील प्रांत उघडे पडून मोगल लोकांपासून अतोनात उपद्रव होऊ लागला आणि त्यात खालचे अधिकारी मोगलास मिळून आहेत असेही त्यास दिसून आले. तेव्हा बलबनने आपला पराक्रमी पुत्र महमूद यास मोगलांच्या बंदोबस्तात पंजाबात पाठविले आणि त्यानेच आपल्या पाठीमागून गादीवर बसावे असेही त्याच वेळी ठरवून ठेविले. बंगालात तुघलखानचा बंड. सुलतान बलबन याने अतिदूरची स्वारी केली ती बंगालची होय. बंगाल प्रांत दूर असल्यामुळे तेथेच अधिकारी व लोक दिल्लीच्या सुलतानास मोजीत नसत. बलबनच्या कारकिर्दीचा वृत्तांत बरानी याने लिहून ठेवला आहे. त्याने बंगाली लोकास पुळपुळीत म्हटले आहे. तथापि बलबनचा अधिकार त्यांनी निमूटपणे सहन केला नाही. महमद घोरीचा सरदार बख्तियार खिलजी याने बंगाल प्रांत जिंकल्यापासून बलबन पावेतो 15 कारभारी बंगालात झाले. बलबनने तुघलखान नामक आपल्या मर्जीतला एक इसम बंगालच्या कारभारावर नेमिला होता. तो गोड स्वभावाचा व उदार असल्यामुळे बंगालच्या लोकास फार प्रिय झाला. प्रजाजन व फौज त्याच्या अगदी भजनी लागली. तुघलखानाची ही लोकप्रियता सुलतानास आवडली नाही. शिवाय सुलतान वृद्ध झाला आहे अशी संधी पाहून तो स्वतंत्र होण्याच्या नादी होता. इतक्यात सन 1279 मध्ये बलबन आजारी पडून मरण पावला अशी एक बातमी उठली. ही बातमी तुघलखानास समजताच तो बंगालात स्वतंत्र कारभार करू लागला. तेव्हा तुघलखानाचे शासन करण्यासाठी अकबरने अयोध्येचे सुभेदार अलबतगीन यास अमीर खान असा किताब देऊन पाठविले आणि त्याच्या मदतीस दुसरी मोठी फौज रवाना केली. अलबतगीन व तुघलखानने याच्या गोगरा नदीच्या पलीकडे युद्ध होऊन त्यात बलबनचा फौजेचा संपूर्ण पराभव झाला. अलबतगीन हात हलवीत परत आलेला पाहून त्यास बलबनने अयोध्येच्या वेशीवर फाशी दिली. त्यानंतर बादशहाने बंगालावर दुसरी फौज पाठवली. तिचाही तुघलखानाने पराभव केला. तेव्हा बलबन मोठी फौज गोळा करून स्वतः उतावीळीने भर पावसाळ्यात बंगालात गेला. बादशहा आला आहे असे पाहून तुघलखान कुठे दूर पळाला तो समोरासमोर येईना आणि बादशहास त्याचा पत्ताही लागेना. अशा रीतीने पुष्कळ दिवस गेले. अखेरीस कोल प्रांताचा सुभेदार मलिक मुकदम हा लहानशी टोळी घेऊन तुघलखानाच्या शोधार्थ निघाला. जवळच त्यास खानाची छावणी दिसली. 40 लोक बरोबर घेऊन तो थेट त्याच्या तंबूवर गेला.
तुगरलच्या लोकास हा परकी आहे असे वाटला नाही. जवळ जाऊन मलिक मोठ्याने ओरडला. त्याचबरोबर एकदम उडी मारून जवळच एक बिनखोगीराचा घोडा होता. त्याचवर चढून तुगरल खान नदीकडे पळाला. मलिक त्याच्या पाठीस लागला. नदीतून पोहून जात असता मलिकचा बाण तुगरलास लागून तो घायाळ झाला. मलिकने तशीच लगट करून तुगरलचे शीर कापून आणले आणि धड तसेच नदीत वाहत जाऊ दिले. या सहसाच्या कृत्यावरून मलिक त्यास तुगरलकुश म्हणजे तुगरल ह्यास मारणारा असे टोपण नाव मिळाले. दुसऱ्या दिवशी बलबनने तुगरलच्या सर्व मुलाबाळास ठार मारिले. तसेच अनेक वधस्तंभ ओळीने उभे करून त्याचवर हजारो लोकांस फाशी दिली. बरानी म्हणतो, गौड येथे बलबनने जसा क्रूरपणा दाखविला तसा हिंदुस्थानात पूर्वी कोणी पाहिला नव्हता. पुढे त्याने आपला मुलगा बोगराखान यास बंगाल प्रांताचा कारभार सांगितला. या स्वारीस एकंदर 3 वर्ष लागली. बोगराखानास त्याने सांगितले की सर्व बंगाल प्रांत काबीज करून त्याचवर अंमल करीन अशी शपथ घे, समजलास? त्याचवर बोगराखान काहीच बोलेना. बापाने पुन्हा विचारले, समजलास? तरी तो बोलेना. त्यावर तो वृद्ध सुलतान म्हणाला, आज बाजारात लोकांस कशा शिक्षा दिल्या आहेत त्या तू पाहिल्याच आहेत. जर वाईट लोकांच्या नादी लागून इकडे स्वतंत्र होण्याचा विचार मनात आणशील तर तुझी काय दशा होईल ध्यानात ठेव. सिंध, माळवा, गुजरात, लखनौती, सोनारगाव, डाकाजवळ इत्यादी ठिकाणी जर कोणी दिल्लीच्या सुलतानाशी पुनरपी बेईमान करून शस्त्र उचलील तर त्याची व त्याच्या बायका मुलांची दशा तुगरल खानासारखी होईल. येथचे एकच प्रांत जिंकून मुसलमानी राज्याखाली आणण्यास ह्या तुर्कांनी केवढे प्रयत्न केले आहे हे यावरून दिसून येते. आजच्यासाठी धन्यवाद.